गुरुकृपा पशु औषधालय इथं जनावरांसाठी ठोक आणि किरकोळ औषधी मिळतील. तसंच कासव, मासे, कोंबडे आणि सर्व पाळीव प्राण्यांकरिता खाद्य व औषधी उपलब्ध. गुरुकृपा पशु औषधालय, साठे चौक, विद्युत भवन समोर, VIP रोड, नांदेड. संपर्क गजानन चित्रावार. मोबाईल 9689 04 30 93. नमस्कार. आज आपण अशा ठिकाणी आहोत, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्यामसुंदर शिंदे साहेब, तसेच त्यांची पूर्ण फॅमिली, आशाताई शिंदे मॅम, त्यांचे चिरंजीव शिंदे सर. आज या ठिकाणी विशेष मुलाखतीचं प्रयोजन म्हणजे कोरोना या रोगाने, ह्या व्हायरसने अत्यंत पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरवलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बरीच लोक, म्हणजे अर्थातच नांदेड शहरातले असतील किंवा नांदेड जिल्ह्यातले असतील किंवा विधानसभा मतदारसंघातले असतील, असं मतदारसंघ म्हणून नव्हे, पण अनेक ठिकाणी लोक असे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशाही परिस्थितीमध्ये काय काय उपाययोजना झालेल्या आहेत आणि कोरोना संदर्भामध्ये जनतेने कशा पद्धतीने या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, या संदर्भात आपण आज या ठिकाणी सरांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. सर, आपलं सर्वप्रथम या MCR न्यूजमध्ये आपलं स्वागत. मॅम, आपले स्वागत. सर, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. आपल्याला सर्वप्रथम एक असा प्रश्न आहे की आपण अनेक वर्षापासून शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण आपली कारकीर्द गाजली आहे. जिल्हाधिकारी, यानंतर आयुक्त म्हणून आपण मोठ्या प्रमाणात काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि यानंतर आपण डायरेक्ट प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलात. तर थोडक्यात या राजकारणात, प्रशासकीय सेवा आणि राजकारण यातील पहिल्यांदा थोडासा माझा पहिला प्रश्न आहे की काय फरक जाणवतो आपल्याला? नाही, प्रशासकीय सेवेत असताना चौकटीत आपल्याला राहून काम करावं लागतं. राजकारणात असताना कार्यकर्त्याच्या म्हणा की लोकांच्या भावना आणि जे ज्वलंत प्रश्न आहेत, एक आमदार असल्यानंतर त्याला वाटते पाहिजे फटाफट कामं व्हायला पाहिजे, फटाफट लोकांची गैरसोय दूर व्हायला पाहिजे. आणि असे जे विषय आहेत कोरोनासारखे की जीवनामरणाचा प्रश्न आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि जगभरात जो काय हाहाकार उडालेला आहे हे सगळं लक्षात घेता मी प्रथमतः आपल्याला जर सांगू इच्छितो की मुंबईहून आल्या 2-3 दिवसाकरता गेलो होतो. आल्या मीटिंग घेतली लोहा तहसीलदारच्या ऑफिसमध्ये. तिथं आपले चीफ ऑफिसर, तिथले डॉक्टर, तिथले पोलीस अधिकारी, नंतर तिथले लोकप्रतिनिधी ह्यांना बोलून घेऊन सगळ्यांशी चर्चा केली काय काय अडचणी आहे. विशेषतः ते BDO आणि यांना चीफ ऑफिसरला म्युन्सिपाल्टीच्या सूचना दिल्या. तुम्ही पहिल्यांदा ते सोडियम ते पर्टिक्युलरली तुम्हाला केमिकल की ते त्यात सोडियम पहिल्यांदा पुण्यातून मागून घ्या आणि त्याची उपलब्धता करण्यासाठी मी तिथले डेप्युटी कमिशनर जे पुण्याचे आहेत कमिशनर ऑफिसमधले आणि कमिशनर आपले बापू म्हैसेकर यांच्याशी बोलून त्यांनी डेप्युटी कमिशनरला सूचना दिल्या. डेप्युटी कमिशनरनी तिथं 500 लिटर ताबडतोब ते जे काही केमिकल लागणार आहे त्याची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर लगेच ब्लिचिंग पावडर जे आहे ते संपूर्ण शहरभर पहिले ह्याची फवारणी करा, जे की हायड्रोक्लोराईडचा जे म्हणजे भाग असतो तर तो पूर्ण फवारणी केल्यानंतर त्याच्यानं बहुतांश जे कोरोनाचे विषाणू असतात ते मरतात. ते झाल्या जो कचरा किंवा जे गल्ले आहेत सगळ्या शहरभर ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी, जेणेकरून याचा प्रादुर्भाव रोखता येईल. स्वच्छता ठेवावी. आणि सगळ्यात महत्त्वाच्या सूचना त्या मीटिंगमध्ये आमच्या प्रशासनाला आणि आमच्या सगळ्यांची जेवढी मीटिंगला लोक आले होते त्यांना स्पष्ट सांगितलं की जे काही शासनानं सूचना, जे सरकारी यंत्रणेने सूचना, भारत सरकारच्या सूचना, महाराष्ट्र सरकारच्या सूचना, आरोग्य विभागाच्या सूचना, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या सूचना, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या सूचना, या सूचनाचं काटेकोरपणे पालन करावं. हे एकतर मुळात घराच्या बाहेर न निघालेलं सगळ्यात चांगलं. त्याचा असा आहे की प्रादुर्भाव कसा होता, आपण जत्ता चाललं की 2 फुटावर त्याच्या अंगावरला तो विषाणू आपल्या अंगावर येऊ शकतो. आणि ज्या वेळेस तुमच्या हातावर किंवा तुमच्या नाकात किंवा तोंडात किंवा डोळ्यात गेला की ह्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आणि विशेषतः जे 50 वर्षाच्या वयाच्या वरची मंडळी आहे त्यांना हे अतिशय मोठ्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे आणि ते अतिशय जागरूक असलं पाहिजे. आपण आता बघत असता ते दिल्लीत जे काय मेळावा झाला, जे परदेशी लोक आले आणि मग ते देशभर गेले, तिथं कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि मग अशाच प्रकारे दुसरा सगळ्यात ज्वलंत प्रश्न असा
जी माणसं जी कुटुंब स्वतःच्या तळहातावर त्यांचं पोट असतं, सकाळी पासून संध्याकाळपर्यंत काम केलं तरच रात्री त्यांना जेवायला मिळतं, अशी जी काही कुटुंबं आहेत आणि मग त्यांनी जीवनमान कसं सगळं रोजगार नाही, आता जेव्हा काही भयंकर परिस्थिती वाईट आहे गोरगरिबाची आणि मजुराची आणि बिगारी कामगारांची, तर त्या बाबतीत तहसीलदारला सूचना दिल्या आहे की जे भटके आहेत, जे मसनजोगी आहे, जे भीक मागतात, जे इंदलवाई आहेत, गावोगाव जाऊन मग परत मूळ ठिकाणी राहायला येतात, त्यांना ताबडतोब अन्नधान्य द्यायला लावलं. मी स्वतः जाऊन धान्य वाटप केलं तहसीलदारच्या मदतीनं. म्हणजे ते धान्य काय माझ्या घरचं नव्हतं, सरकारचंच धान्य होतं. 2-3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. ज्यांच्याकडे रेशन कार्ड काढलं आहे पण ते ऑनलाईन झालेलं नाही, ऑनलाईन व्हायला 20 दिवस लागतात, मग तोपर्यंत काय करणार तो माणूस, त्याला ताबडतोब धान्य द्यायला लावलं. ज्याच्याकडे रेशन कार्डच नाही तेव्हा मग त्यावेळी त्यांना अन्नधान्य मिळत नाही, त्यांना मी सांगितलं ज्याचं रेशन कार्ड नाही त्याला तुम्ही तात्पुरतं रेशन कार्ड द्या, जे मग ऑनलाईन होईल, 20 दिवस लागतील, 30 दिवस राहतील, ते नंतर त्याचा हिशोब करा, पण पहिले त्यांना धान्य द्यायला लावलं. आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना मार्चमध्येच धान्य लगेच देऊन टाका आणि एप्रिल-मेचं 2 महिन्याचं पुढचं जे धान्य आहे ते पण लवकर देण्याबद्दल सूचना दिल्या. त्या प्रशासनाने तहसीलदारांनी ते मान्य केलं. ते माझ्यावरती तर आले, जे भटके विमुक्त जे होते फिरणारे लोक, त्यांना आम्ही एका रेशन दुकानवर नेऊन आम्ही त्यांना अन्नधान्य दिलं. अशाच प्रकारची बैठक मी कंधार शहरामध्ये, कंधारच्या तहसील ऑफिसमध्ये मी डेप्युटी कलेक्टर DYSP, पोलीस अधिकारी, तिथले डॉक्टर्स, तिथले चीफ ऑफिसर, तिथले BDO या सगळ्यांना बोलून, ॲग्रिकल्चर ऑफिसर या सगळ्यांना बोलून घेतलं होतं. तिथंसुद्धा सक्त सूचना, जे आता मी सूचना सांगितल्या आपल्याला, की प्रथमतः हायड्रोक्लोराईड पॅराफिन पुण्याहून आणा, इथं नसेल तर हैदराबादहून आणा आणि ताबडतोब त्याची फवारणी करून घ्या. ती झाली कीच ब्लिचिंग पावडरची फवारणी करा. पैशाच्या बाबतीत, ह्या बाबतीत आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, आमच्या ब्युरोक्रेसीनं काही जर सबबही सांगायचं की साहेब मला मग ते सभापतीकडे जायचं होतं, मला नगरपालिका स्टँडिंग कमिटी पुढे ठेवायचं होतं, असा विषय नाही. शासनानं 14व्या वित्त आयोगात जे काय पैसे आलेले आहेत त्यातले तात्काळ मुख्याधिकाऱ्याच्या लेवलवर नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या स्तरामध्ये BDOने स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या अधिकारामध्ये ह्या सगळ्या जे आवश्यक आहेत त्या कोरोनाला प्रतिबंध करण्याकरता, कोरोना न वाढण्याकरता जे काय करायचे आहे ते त्या पैशातून खर्च करण्याचे अधिकार त्या आमच्या सन्माननीय मुख्य अधिकारी नगरपालिकेला आहेत आणि BDOला सुद्धा अधिकार आहेत. त्यामुळे त्याच्यात काय हेगळे करण्याचं कारण नाही, अशा त्यांना सगळ्या सूचना दिल्या आहेत. सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो मला भेडसावत आहे, मुळात आता ते मी त्याच्या ते इतिहासात त्या राजकारणात जाऊ इच्छित नाही. गेल्या 50-60 वर्षात आपल्या मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे आणि रोजगाराच्या संधी नसल्यामुळं माझ्या मतदारसंघातला जो गरीब माणूस आहे, जो शेवटचा माणूस आहे, तांड्यावर राहतो, जो गाव सोडून राहतो, ज्याला काही इथं रोजगार मिळण्याची शक्यता नाही, अशी सगळी जी मंडळी आहेत, विशेषतः आंध्रा तेलंगणामध्ये तिथं गेलेली आहेत. हजारो महिला आणि पुरुष तिथं कामाला आहेत, मिरची तोडायला, तर चिली पिकिंग वगैरे म्हणतात. विशेषतः मी खम्मम जिल्ह्यामध्ये, महबूबाबाद जिल्ह्यामध्ये, डोरनाकल, पलीकडं विजयवाडा, नंतर नलगोंडा ह्या जिल्ह्यामध्ये आपले जे काय कामगार होते तिथले कलेक्टर, तिथले ॲडिशनल कलेक्टर, तिथले तहसीलदार या लोकांशी कोऑर्डिनेट करून त्यांना जे आदरणीय मुख्यमंत्री तेलंगणाच्या ज्यांनी डिक्लेअर केले 12 किलो तांदूळ, 500 रुपये खर्चायला, ह्या सगळ्या व्यवस्था करण्याबद्दल मी त्यांना विनंती केली आणि सुदैवाने त्या सगळ्यांनी, त्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांना आपले जे लोक तेलंगणामध्ये, जे डोरनाकल तालुक्यामध्ये, महबूबाबाद जिल्ह्यामध्ये, खम्मम जिल्ह्यामध्ये, नलगोंडा जिल्ह्यामध्ये, जे विजयवाडा जिल्ह्यामध्ये आज त्यांना सगळ्यांना धान्य वगैरे मिळायला लागले. मी दर दिवशी दररोज ह्या लोकांच्या संपर्कात असतो, त्यांची ती गैरसोय दूर झाली आहे. त्याचप्रमाणे जे काही आमचे कारागीर आहेत, जे राजस्थानमध्ये, झालवाड जिल्ह्यामध्ये, तिथल्या कलेक्टरशी बोललो, त्यांनी तिथल्या BDOला त्यांचं काम सोपवलं. त्यांनी मला लगेच मी त्यांना माझे डिटेल पाठवले होते की माझ्या भागातले, ह्या माळाकुळीचे ह्या भागातले असे हे कामगार आहेत आणि ते हे मंदिराच्या कामाला आलेले आहेत. त्यांनी 2 तासाने माझ्या व्हाट्सएप पर मैसेज पाठवला, नमस्ते सर, आपने जो मेरे को जो कहा था वो गांव में नहीं रहते, ये दूसरे गांव में रहते हैं और ये लोग मंदिर का निर्माण करने के लिए इधर आए थे, उनका काम चल रहा है और सभी लोगों को खाना पीना का पूरा इंतज़ाम करने का प्रावधान हमने किया है और BDO साहब ने उसकी वो व्यवस्था की है. अशा प्रकारचं तिकडे ह्याच्यात आम्ही सांगितलं राजस्थानमध्ये. तसेच आपले काही कामगार सागर जिल्ह्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्या संदर्भात ते आम्ही व्यवस्था केली गेली. त्याहीपेक्षा जास्त निमच आपलं सांगली जिल्ह्यात आपले काही तिथं कामगार अडकलेले आहेत,
तिथल्या कलेक्टर सांगली आणि तिथले ॲडिशनल कलेक्टर गोपीचंद कदमला बोललो. गोपीचंद कदमने ते गोरे नावाचे आपले तहसीलदार कवठे महाकाळचे आहेत त्यांच्याशी ते बोलले. कवठे महाकाळचे तहसीलदार मला फोन केला. आपल्या सगळ्या कामगारांचे त्यांचे नाव पत्ता आज सगळं दिलं. संभाजी पवार नावाचे माळाकोळीचे ग्रस्त होते, तिथे ते मंदिराच्या कामाला गेलेली मंडळी होती, त्या सगळ्यांची तिथे व्यवस्था झालेली आहे. तसेच आपले काही कामगार मंडणगडमध्ये अडकलेले आहेत आणि विशेषतः सगळ्यात जास्त आपले कामगार हे जे आहेत ते पुणे जिल्ह्यात अडकलेले आहेत. हिंजवडीत अडकलेले आहेत, हडपसरला अडकलेले आहेत, नंतर आळंदीला अडकलेले आहेत. या सगळ्या भागात अडकलेले आहेत. त्यांचे ज्या तिथले जे संबंधित तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर आहेत यांच्याशी बोललो. कमिशनर आपले जे तिथं म्हैसेकर साहेबाचे चिरंजीव बापू म्हैसेकर आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांच्या हाताखाली जो एक कर्तव्यदक्ष डेप्युटी कमिशनर आहे प्रताप जाधव, त्याच्याशी मी रोज सकाळ संध्याकाळ कोऑर्डिनेट करत असतो. आणि आपले जी माझ्या मतदारसंघातली मंडळी तिथं कामाच्या निमित्तानं आहे आणि त्यांची गैरसोय व्हायला लागल्या, तर खाया प्यायला नाही, रोजगार नाही, त्यांची सगळी राहण्याची व्यवस्था, खाण्याची पिण्याची औषधाची याची व्यवस्था करण्यासंदर्भात सांगितलं आहे. त्यांनी इमानीद्वारे ते काम त्या पुण्याची शासकीय यंत्रणा पार पाडत आहेत. असाच प्रश्न नाशिकचा होता, असाच प्रश्न नगरमध्ये होता, जळगावमध्ये होता, इतर भागात आम्ही विनंती केल्यानंतर मुंबई शहरात होता, ठाणे जिल्ह्यात होता, तिथेसुद्धा या लोकांची आपली व्यवस्था होत आहे. आपले लोकमान्य नगरला किंवा कल्याणमध्ये अशा काही केसेस होत्या, तिथंसुद्धा तिथलं प्रशासन सहकार्य करीत आहे. तरी म्हणजे अतिशय बाहेरच्या लोकांची व्यवस्था होत आहे. पण इथंसुद्धा मला माझ्या मतदारसंघातल्या बंधू भगिनींना, आया बहिणींना, सगळ्या जनतेला इव्हन जिल्ह्यातल्या नम्रपणे हात जोडून विनंती करायची आहे की बाबा तुम्ही बाहेर पडू नका. असंच काय फार असेल सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा तुमचं नशीब फुटलं असेल तर ते काही सांगता येत नाही. पण तुम्ही जर आपल्याला विषयाचीच परीक्षा घ्यायची ठरवलं असेल तर त्याला मला काही नाईलाज आहे. पण जेवढं तुम्ही घरात राहाल आणि जेवढं तुम्ही सेफ राहाल ते सगळ्यात चांगलं. हा रोग अतिशय वाईट आहे, हा तुम्हाला येत नाही. हा तुम्ही गेला की त्याला पाहुणा म्हणून घरी घेऊन येता, जसं आपण पाहुण्याला घरी आणतो. घरी आणलं की मग तो तुम्हाला खाऊन टाकतो आणि तो तुमचा नायनाट करतो. त्याच्याकरता सगळ्यांनी आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि याचं म्हणजे काहीतरी अफवा पसरवणं आणि फार मी काही बहादर आहे, मला काहीच होऊ शकत नाही, मी तरुण आहे, माझी ताकद आहे, माझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स ठेवण्याचं काही कारण नाही. ही एकदा वेळ टळली 2-4 महिन्याची, आता पुढचं काही सांगता येत नाही. याचं ज्या पद्धतीने संख्या वाढत चालले याच्यानंतर लगेच परिस्थिती सुधरेल का नाही हे ह्याच्यावर मी काही भाष्य करू शकणार नाही. पण ज्याप्रमाणे संख्या वाढली त्याकरता जास्तीत जास्त आणखीन काळजी घेणं फार गरजेचं आहे. नशिबान आहोत आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह केस आढळलेली नाही. बरं त्याचं कारण असं की आपल्याकडे एवढी प्रचंड गरिबी आहे, एवढं पसरलेला जिल्हा आहे, त्याच्यामुळे थोडं कोणाला कणकण आली, आजारी पडले तरी तो काही चेक करायला येत नाही. त्याच्यामुळे केस नाहीच असं काही म्हणता येणार नाही. पण तरी ह्या घडीला एकही पॉझिटिव्ह केस डिटेक्ट न झाल्यामुळे मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते. येणारे सगळे दिवस हे काय म्हणतो मृत्यूची रात्र आहे किंवा ती कत्तल की रात्र आहे, एकदम भीतीदायक आहे. त्या दृष्टीने आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी, सगळ्या जनतेने अतिशय स्वतः सुरक्षित राहणं, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे हे अगदी कर्तव्य आहे. एवढंच मला या संदर्भात सांगायचं. आपण आता ताईंकडे जाऊया. ताई, आपलं राजकारण, समाजकारण आणि आपलं सध्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात नाव घेतलं जातं एक सामाजिक बांधिलकी म्हणून. आपण साहेबांसारखंच तत्पर असता पुढे जाण्यात. कारण मी बऱ्याच अंशी काही लोकांशी चर्चा करू तेव्हा सांगतात की ताईंना जेव्हा आवाज दिला तेव्हा तत्परतेने आपण त्या ठिकाणी जाता. तर आपण या संदर्भामध्ये लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोना संदर्भामध्ये मजूर असतील, कामगार असतील किंवा अतिशय सर्वसामान्य कुटुंब असेल, यासाठी आपण त्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न किंवा काही दक्षता घेण्यासाठी काही आपण सांगितलेलं आहे का? हो, प्रथम रामनवमी निमित्त नांदेडच्या सगळ्या बंधू भगिनींना आणि कंधार लोहा मतदारसंघातील सगळ्या जनतेला हार्दिक शुभेच्छा. खरं तर रामनवमी म्हणल्यानंतर आज रामाचा जन्म आहे आता 12 वाजता आणि आपण जप करत बसतो. श्रीराम जय राम जय जय राम हा तारक जप म्हणतात. म्हणजे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की कशाची भीती वाटली की रामाचं नाव घ्यायचं, राम राम हा जप करायचा. तर आता हा विषाणू, कोरोनाचा जो विषाणू आहे तो अतिशय घातक आहे. म्हणजे तो त्याच्यापासून आपल्याला तारण करायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला जिवंत राहायचं आहे. आणि हा विषाणू असा आहे की घराच्या बाहेर जाऊ नका. आता आज राम जन्म आहे
तर घरीच जप करत बसा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि असाच जप तुम्ही रोज करत घरी बसा. त्याचं कारण असं, घरी बसा ह्याच्यावर मी जास्त भर देत असते. आणि मी स्वतःही 20 तारखेपासून गेटपर्यंत पण गेलेली नाही आहे, कारण शासनाचे आदेश तसे आहेत. आणि आपण जर उल्लंघन केलं तर मग जनतेने काय करावं. म्हणून माझी एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की घरी बसा. पण घरी बसण्याचं कारण असं की प्रत्येकाने जर ठरवलं की मी घराच्या बाहेर जाणार नाही, तर कुणीच बाहेर जाणार नाही, म्हणजे एकमेकाशी संपर्क येणार नाही आणि त्याची लागण होणार नाही. आता हा विषाणू जो आहे कोरोनाचा, तो कसा येतो, समजा असं नाही आहे की एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या जवळच आपण जायला पाहिजे. तो एखाद्या दुकानात येऊन गेला, टेबलवरती हात ठेवलेले असतील त्याचे, आणि आपण परत त्या दुकानात गेलो, त्या तिथं जर हात लागला तर ते जंतू आपल्या बरोबर सोबत येतात. म्हणून घरी बसणं हा सगळ्यात मोठा म्हणजे मोठा उपाय आहे, म्हणजे रामबाण उपाय आहे, घरी बसा. त्याचबरोबर माझी एक सगळ्यांना विनंती आहे की पोलीस यंत्रणेला, म्हणजे पोलिसांशी हुज्जत घालू नका. कारण जागोजागी आपण बघतोय की पोलिसांनाच हे करतायत, तर सहकार्य करायला पाहिजे. कारण पोलीस रात्रंदिवस कुणासाठी उभे राहतात, ते आपल्यासाठीच उभे राहिलेले आहेत, आपल्यालाच सहकार्य करण्यासाठी उभे राहिलेले आहेत. तेव्हा त्यांना सहकार्य करा. प्रशासन ज्या ज्या वेळेल आपल्याला जे सांगेल की आता घरी बसा, आता असं करा, तर त्या सूचना आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब, हे सगळे आपापली कामं चोखपणे पार पाडत आहेत. त्यांनी ज्या सूचना दिल्या ते वेळोवेळी रोजच्या रोज आपल्याला टी व्हीवरती सूचना देताना दिसतात. त्या सगळ्या सूचनांचं जर पालन केलं तर नक्कीच आपल्याला हा रोग आटोक्यात आणता येईल. आणि तुम्ही जो मला प्रश्न विचारला की लोहा कंधारमध्ये तुम्ही काय केलं किंवा काय करायचा विचार केला, तर मी आता घरी बसून आहे. सगळ्यांना घरी बसायचं आव्हान करते. त्याचबरोबर आव्हान करताना मी आजपासूनच, म्हणजे कंधार तालुक्यामध्ये 2 आणि लोहा तालुक्यामध्ये 2 असे ऑटो फिरवते की मी जे बोलले की कोरोनापासून कसं मुक्त व्हायचं किंवा कसं घराच्या बाहेर पडू नका, ही म्हणजे रेकॉर्डिंग लावून, आणि मध्ये कोरोनावरती एक सुंदर गाणं आहे, म्हणजे सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा वगैरे वगैरे, ते गाणं टाकून ते दोन्ही कंधार लोहा मतदारसंघात पूर्ण गावोगाव तो ऑटो फिरतो आहे. अन्नधान्याच्या बाबतीत मला जिथून जिथून फोन आले, मला कंधारवरून फोन आले गोसावी समाजाचे की बाई असं असं आम्हाला धान्य मिळत नाही, आम्ही भिक्षा मागून पोट भरतो, तर काय करायचं. तर मी म्हणलं तुम्ही थांबा, मी आत्ता साहेबांना सांगते आणि त्यांना तहसीलदारांना बोलायला सांगते. मग साहेब लगेच गेले तिथं आणि त्यांच्याजवळ रेशन कार्ड नव्हते, तर आधार कार्ड घेऊन ताबडतोब दुसरे रेशन कार्ड काढून त्यांना धान्य पोहोचवलं. तसंच लोहा शहरामधून मला जिथं टेंट टाकून लोक राहतात, बाहेरचे काम करणारे, घिसडी समाज वगैरे असे असतात ना, ते बालाजी मंदिराच्या तिथं बरेच आहेत टेंट टाकलेले, तर त्याच्यासाठी मला फोन आल्यानंतर तिथल्याही लोकांना शिंदे साहेबांनी जाऊन स्वतः, म्हणजे सरकारचंच धान्य पण ते आपण तहसीलदारांना सांगून आपल्या मदतीने ते वाटप केलं. त्याचबरोबर मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितले की गरिबांना जेवढी मदत करता येईल त्यांच्या सगळ्या सूचना ऐकून, तसं म्हणजे नवरंगपुऱ्यामध्ये आणि कंधारमध्ये शेरूभाई नावाचे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी धान्य आणि भाज्या वाटल्यात. तसं मी मास्क आणि सॅनिटायझर पण वाटायला सांगितलेले आहेत लोहा आणि कंधारमध्ये. त्याचबरोबर आता जेवण डब्बे द्यायचे, तर म्हणलं डब्बे करून पाठवण्यापेक्षा शिवथाली जी मिळते त्याच आपण पैसे देऊन घ्या आणि पूर्ण थालीच पॅक करून आपण गरिबांपर्यंत वाटा, म्हणजे गरिबांपर्यंत द्या. तर ही आमचे कार्यकर्ते ही सगळी व्यवस्था करत आहेत आणि करणार आहेत. त्याचबरोबर हे मी घरी बसली आहे, काही ठिकाणी पाणी नाही, मोटार जळली वगैरे वगैरे अशा गोष्टी प्रॉब्लेम येतात, तर त्याही प्रॉब्लेम मी फोनवर सोडवत असते. तोही प्रॉब्लेम सोडवला तर ते लोक खूप खुश झाले की मॅडम म्हणे 3 दिवस झालं पाणी नव्हतं आणि तुम्ही सांगितलं आणि लगेच पाणी आलं. म्हणजे मोटार बसवली ग्रामसेवकाने, नाहीतर तुम्हाला माहिती आहे की ते त्रास होतो खेड्यात लोकांना, म्हणजे ऐकत नाही ती लोक. तर अशाच प्रकारची मी प्रॉब्लेम सोडवते. त्यात आता अलिबागवरून फोन आला होता, नगरची एक मुलगी
तिचे वडील वारले इकडं म्हणून रडत होती, पण हे सगळं 25 तारखेच्या आत झालं. 25 तारखेच्या आत होतं म्हणून आपण त्यांना आणू शकलो. पण अजून जास्त प्रशासनाने स्ट्रिक्ट केलेलं आहे की एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात किंवा एका डिस्ट्रिक्टमधून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाऊ नका. तेव्हा आता कुणाचेही फोन आले तर मी सांगत असते की कृपया तुम्ही कायद्याचं उल्लंघन करू नका. तिथं काय सोयी पाहिजे असेल तर मला सांगा, मी साहेबांना सांगते आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या सोयी मी म्हणजे करायचा प्रयत्न करते साहेबांच्या मार्फत. जसं आपण आत्ता सर्वसामान्याबद्दल, गोरगरिबांबद्दल आपण आत्ता बोललात की वाडी तांड्यावर आणि बऱ्याच ठिकाणी आता पालावर राहणारे लोक आहेत, जी ज्याला आपण गोसावी समाज असेल किंवा हे असेल, असे भटक्या विमुक्तांची लोक ते पालावर राहत आहेत. तर त्या लोकांना मजुरी केल्याशिवाय तर गत्यंतरच नाही, काहीतरी मजुरी करावी लागेल तेव्हाच त्यांच्या घरामध्ये चूल पेटेल. अशा परिस्थितीमध्ये आपण आता समजा पुढे लॉकडाऊन किती दिवस आहे माहिती नाही, अंदाज नाही. 14 एप्रिल दिलेला आहे, पण भविष्यात हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अजून खरे पेशंट समोर आलेलेच नाहीत, रुग्ण अजून समोर आलेले नाहीत. जसं आता दिल्लीतलं प्रकरण चालू आहे, आपल्या नांदेडमध्ये काही रुग्ण आलेले आहेत, पण अजून पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह याच्याबद्दल अजून काही पत्ता नाही. पण जेव्हा रुग्ण वाढतील तेव्हा आणखी परिस्थिती बिकट होत जाईल. अशा परिस्थितीत काही काळामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वसामान्याला आपण जसं कार्यकर्त्यांना आव्हान केलं पोहोचू शकतील आज, पण भविष्यात ते पोहोचू शकणार नाहीत, कारण ही अडचण फार मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये पुढे जर सूचना अशा काही मिळण्याची शक्यता असेल तर 2 किंवा 3 महिन्यासाठी वाडी तांड्यावरती अन्नधान्य किंवा धान्य पुरवण्याची आपले काही प्रोव्हिजन आहेत का? प्रोव्हिजन म्हणजे खरं तर सरकारनेच सांगितलेलं आहे की 3 महिन्याचं धान्य एकत्र द्या. पण आज परत भुजबळ साहेबांचं मी हे वाचलं की स्टेटमेंट वाचलं की 3 महिन्याचं एकदाच दिलं तर धान्य पुरवठा कमी होऊ शकतो, कमी पडू शकतो, तेव्हा महिन्यालाच न्या. तर तेव्हा पण आता एकतर त्याला इलाजच नाही, एक त्या लोकांना येऊन घेऊन जावं लागेल, नाहीतर आपल्या कार्यकर्त्यांनी नेऊन पोहोचवावं लागेल. पण तेव्हा सेफ डिस्टन्सिंग आपण करू शकतो. म्हणजे समजा आपण नेऊन ठेवली पिशवी ती, तर हाताला सॅनिटायझर लावून ती पिशवी ठेवायची आणि त्यांनी पण ते हाताला सॅनिटायझर वापरून घ्यायचं, तर त्याच्याने नक्कीच आळा बसवता येईल आपल्याला. आणखी एक आपला अभ्यास म्हणून प्रश्न विचारतो. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ जो आहे हा अतिशय प्रमाणात थोडक्यात मागासलेला पूर्वी होता. आज थोडीशी परिस्थिती आपल्यामुळे लोकांच्या काही आशा म्हणजे वाढल्यात. अशा परिस्थितीमध्ये लोहा आणि कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये अशी किती मजूर किंवा अशी काही थोडक्यात आपला अभ्यास की अशी किती संख्या आहे की ज्या संख्येला खऱ्या अर्थानं आता भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात आपली गरज पडणार आहे किंवा आपल्या हक्कीला किंवा त्यांच्या हक्कीला आपल्याला समोर जावे लागणार आहे? नाही, तसं मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण अशीही आपल्याकडं गरिबीच आहे आणि काही ना काही करावं लागणार आहे. त्यात शेती करणारे जास्त लोक आहेत. मग शेती करणाऱ्यांसाठी माझी खूप इच्छा आहे की वेगवेगळे मेळावे घ्यावेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्यावं, कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल आणि ते उत्पन्न म्हणजे त्याला मार्केटिंग कसं मिळेल. मग एखाद्या कंपनीतर्फे आपण घ्यायचं आणि ते कंपनीलाच विकायचं किंवा ते स्टोअर करण्यासाठी आपण आता गोडाऊन्स पण आपल्याला मंजूर झालेले आहेत, 4 गोडाऊन, तर ते गोडाऊनचाही आपल्याला उपयोग होईल. आणि मी आत्ता 1-2-3 माझे कार्यक्रम कोरोनाच्या आधी घेऊन झाले होते शेतकऱ्यांसाठी, की माझी एक सगळ्यांना विनंती असते किंवा सांगणं असते की ग्रुप शेती करा, कारण ग्रुप शेती केल्यानंतर सरकारच्या पण बऱ्याच योजना ग्रुप शेतीसाठी चांगल्या आहेत आणि ते खूप फायदेशीर पडतं. समजा 10 शेतकरी आहेत आणि त्यांचं 10-10 किलो भाजीपाला आहे किंवा कुणाचं 50 आहे, कुणाचं 100 आहे, तर त्याच्यासाठी काही वाहन नेणं परवडत नाही. जर तुम्ही एक 20-25 शेतकऱ्यांनी मिळून केलं तर एक वाहन म्हणजे ट्रान्सपोर्ट जे महागात पडतं ते स्वस्तात पडतं. आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर समजा एक ट्रॅक्टर आहे तर ते ट्रॅक्टर तुम्ही सगळ्यांमध्ये वापरू शकता, प्रत्येकाला वेगळं घ्यायची गरज नाही, वेगळे पैसे द्यायची गरज नाही. बरेच फायदे आपल्याला ग्रुप शेतीमधून आहेत. तेव्हा ग्रुप शेती करण्यासाठी मी जास्त प्रोत्साहन देणार आहे आणि कमी शेतीमध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं, त्यांना मार्केटिंग कशी मिळवून द्यायची, हे शेतकऱ्यांसाठी करणार आहे. आणि अल्पबचत गटाच्या बायकांसाठी पण त्यांना काम मिळवून देणं, त्यांना लोन मिळवून देणं हे काम मला करायचं आहे. त्याचबरोबर तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन म्हणजे ट्रेनिंग द्यायची आणि त्यांना सक्षम करायचं आणि नोकरी लावायची, असे माझे उपक्रम करायची इच्छा आहे. जसं आपण आता बेरोजगारीबद्दल किंवा याच्याबद्दल आपण आत्ता बोललात, आता हा कोरोनासारखा म्हणजे रोग समोर आला आहे, म्हणजे विषाणू आहे आणि आता याच्यावर आपण ताबा किती दिवसात मिळू शकतो याच्याबद्दल जसं आपण आत्ता बोललात की काही सांगता येणार किती दिवस लागतील, परंतु अगोदरच आपला खाईत पडला मराठवाडा आणि मागासला, जसं साहेबांनी सांगितलं की मराठवाडा मागासलेलाच आहे, अद्यापर्यंत कुठेही प्रगल्भ झाला नाही.
आणि अशा काळामध्ये हा विषाणू आला. हो. आता तर बेकारी वाढली आणखी. हो. आणि अशाही परिस्थितीमध्ये लोक आता घरात बसून आहेत. आता तर लोकांना आव्हान केलं आहे, आपण घरात बसून राहा, लॉकडाऊन झालेलं आहे आणि आपण अशा परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नका. हो. आणि आता अन्नधान्याचा प्रश्न प्रशासकीय स्तरावर आपण सोडवत आहे, काही आपण मदत करताय, त्यामुळे लोकांना ठीक आहे, ह्या गोष्टी निश्चितपणे पुढे जातील. परंतु याच्या पुढे जाऊन भविष्यामध्ये किती टंचाई होईल किंवा किती दुष्काळ होईल याच्याबद्दल अद्यापर्यंत आपण माहिती देऊ शकणार नाही. परंतु आताही ज्या की कोरोना संदर्भातल्या ज्या की 2, 4, 5 गोष्टी असतील की जनतेला सांगण्याच्या, की जनतेने आता सध्या काय काळजी घ्यावी नेमकी कोरोना संदर्भामध्ये, विधानसभा मतदारसंघ आपला विशेष, याबद्दल थोडक्यात. आता कोरोनासाठी प्रथम मी सांगेल की घराच्या बाहेरच पडू नका. प्रत्येकाने ठरवलं की मी घराच्या बाहेर पडणार नाही तर एकमेकाकडे कोणी जाणार नाही, म्हणजे संसर्ग व्हायचं टाळलं जाईल. आणि अत्यावश्यक सेवेसाठी समजा जावंच लागलं, मेडिसिन आणायचं आहे किंवा घरातल्या काही खायच्या वस्तू आणायच्या आहेत, तर सॅनिटायझर लावून तुम्ही हाताला जाऊन घेऊन या. आल्यानंतर मास्क लावा. आल्यानंतर त्या वस्तू जर समजा दुधाची पिशवी आहे तर ती जरा गरम पाणी वरून ओतलं, कोमट पाणी जर वरून ओतलं तर तशा प्रकारे भाजी फळं धुवून घ्या आल्याबरोबर. आणि पुन्हा तुमचे साबणाने वारंवार हात धुवा. अशीच काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात मी परत वारंवार सांगेल, घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाच्या सगळ्या सूचना पाळा, नीट ऐका. नाहीतर आपल्याला माहिती आहे की चायनानंतर इटाली, फ्रान्स, अमेरिका त्यांनी एवढं दुर्लक्ष केलं. अमेरिकेच्या लोकांनी आम्ही खूप काहीतरी आम्हाला समजते आणि आम्ही खूप प्रगत आहोत, आम्हाला काही होणार नाही, किंवा इटालीच्या लोकांनी लक्षच दिलं नाही प्रशासन काय म्हणते. तसं जर आपण केलं तर आपल्याकडं तर म्हणजे 133 कोटी जनता आहे. काय होईल सांगता येत नाही. कारण प्रत्येक त्या इटालीत जर बघितलं तर तुम्ही एका घरात एखादा माणूस सापडेल, 2 माणसं सापडतील आणि त्या घरातही इतकं डिस्टन्स असतं, लांब लांब राहतात. आणि आपल्या देशात तर एका घरात 10-10, 20-20 माणसं राहतात, जवळजवळ सगळे राहतात. त्याच्यामुळं सगळ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळा, हाताला सॅनिटायझर लावा, बाहेर जाताना मास्क लावा, आल्यानंतर हात धुवा तुम्ही डेटॉलने आणि वारंवार हात धुवा, दुसऱ्यालाही जगवा आणि आपणही जगा. कारण हा एकच रोग असा आहे की स्वतःच्या हातात आहे. म्हणजे आत्ताचा लढा जो आहे, आपल्या देशावर जे संकट आलेले आहे ते आपण प्रत्येकाने लढायचे. नाहीतर सगळ्या जबाबदाऱ्या एरवी नेहमी सरकारवरच असतात. ही आत्ता आपल्यावर जबाबदारी आलेली आहे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडा. जसं आता तरुण नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, आपण थोडक्यात एक युवा जे मुलं आहेत की आता मुलं फारशी घरामध्ये राहत नाही आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येण्याचं प्रमाण मुलांचं दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांना त्याच्याबद्दल कुठली दक्षता घेण्याची म्हणजे काय भूमिका घ्यावी किंवा काय दक्षता घ्यावी याबद्दल मुलं आवरले जात नाहीत आणि विनाकारण बाहेर पडतात. तर याबद्दल आपली काय भूमिका आहे? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो मला बोलायची आणि माझा संदेश चा प्रसार करण्याची संधी दिली. हे खरं आहे की युवकांना वाटते की ह्या विषाणूमुळं युवकांना जास्त त्रास नाही, की आम्हाला काही होणार नाही किंवा फक्त वयस्कर लोकांनाच मृत्यूची शक्यता आहे. पण असं खरं नाही. आत्ताच मी पण एका पेपरमध्ये वाचलं की 28 वर्षाचा एक मुलगा ह्या कोरोनामुळं त्याचा मृत्यू झाला. बऱ्याचशा जणांना असे त्रास होत आहेत रेस्पिरेटरी इलनेस की त्यांचे जे लंग्ज आहेत ते डॅमेज होऊ शकतात. म्हणजे जरी तुमचा मृत्यू जरी झाला नाही तरी परमनंट डॅमेज तुमच्या फुफ्फुसांना, तुमच्या लंग्जला होऊ शकतो, तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमला होऊ शकतो. तर या गोष्टीची नक्कीच सगळ्या युवकांनी काळजी घ्यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि हा जो प्रश्न आहे की घरी राहायची सवय नाही, एकतर पहिलेपासूनच बऱ्याच जणांना बाहेर हिंडायची सवय, फिरायची सवय, त्याला काही कारणही लागत नाही. पण आपल्या देशात आणि पूर्ण जगात हा पहिल्यांदा अशी एक वेळ आली आहे की हे आपण फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी पण करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा निष्काळजीपणा करतो तेव्हा आपल्याला तर त्रास होईलच, आपल्यालाही हा विषाणू संपू शकतो, पण आपल्यामुळं दुसऱ्यांना पण हा त्रास होऊ शकतो. तर आपल्याला दुसऱ्यांची, समाजाची, आपल्या परिवाराची, आपल्या मित्रांची, बंधू भगिनींची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांचा विचार करायला पाहिजे. फक्त स्वतःचाच एक सेल्फिश विचार करून चालणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून
एक जबाबदार व्यक्ती म्हणून सगळ्या तरुणांनी वागायला पाहिजे. अगदीच. धन्यवाद. जाता जाता मी सरांकडे येईल आता परत एकदा. साहेब, आपल्याला असा एक प्रश्न विचारेल की सध्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये अजून म्हणजे आपण तसं म्हणालो तर नांदेड जिल्ह्यातच कोरोना पॉझिटिव्ह नाही, पण भविष्यात नाकारता येत नाही असं आपण या अगोदर बोललो. परंतु सध्या आरोग्य केंद्र जी आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघातली, त्या आरोग्य केंद्रामध्ये जी कर्मचारी आहेत ते काम व्यवस्थित करत आहेत का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती हा बोजा दिलेला आहे जास्त मोठ्या प्रमाणात. जी कंत्राटी डॉक्टर वगैरे नेमले गेली त्यांच्यावरती जास्त हा भार दिला आणखी नाही नेमले गेले. म्हणजे जी मधल्या काळात दिलेत, PSCला दिलेले आहेत, जे सगळ्या तालुक्यामध्ये चालू आहे. आणि जी आरोग्य यंत्रणा ज्या सक्षम पद्धतीने काम करायला पाहिजे तर ती काम करत आहे का? नाही, आपला प्रश्न हा भयंकरच महत्त्वाचा आणि फारच सध्याच्या परिस्थितीमध्ये फार निकडीचा आहे की त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जे आपल्या अपेक्षा आहेत तसे सगळे आपल्या PHC प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ते वेल इक्विप्ड नाहीत, सुसज्ज नाहीत. आणि दुर्दैवानं PHCमध्ये एवढे मोठे पेशंट अकोमोडेट करणं म्हणजे याला आयसोलेशन लागतं. म्हणजे नुसता एका लाईननं कॉट टाकले त्यांनी पॉझिटिव्ह पेशंट ठेवलेत असं जमणार नाही. आयसोलेशन प्रत्येक पेशंटचं करावं लागेल. एवढी जागा उपलब्ध नाही, एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. नंतर व्हेंटिलेटर्सचा प्रश्न आहे, त्यांना औषधोपचाराचा प्रश्न आहे. तर ते फार कठीण हे म्हणजे अशी पाळीच येऊ नये म्हणजे त्या गोष्टी विचार करणंसुद्धा मला ते फार भीतीदायक वाटतात. आपले एक गिनेचुने जे काही PHC आहेत म्हणजे तालुका लेवलचे, तिथे इतकी म्हणजे वाईट अवस्था आहे आपल्याला. मी सांगतो, फार आग्रह करून आम्ही आता परत 11 कोटी रुपये मंजूर करून घेतले कंधारच्या हेल्थ सेंटरला, म्हणजे सब सेंटरला ज्याला म्हणतो की ते तालुका लेवलचं आरोग्याचं जे केंद्र आहे. आणि कंधारकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. एक नवीन मंजूर करून घेतलं आम्ही याला पायशेवडीला. दुसऱ्या ज्या जिथं आहेत तर डॉक्टरांची संख्या देशभरातच म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कमी आहे, इथे कमी आहे. तर कंत्राटी घेतलेत का मला माहीत नाही, पण कंत्राटीचे घेणार वगैरे असे तर जरा जोरात चर्चा सुरू आहे. वॉर्ड बॉय घेणं, डॉक्टर्स घेणं किंवा मल्टीपर्पज वर्कर यांना घेणं, हे ते तर त्याने ते घ्यावेच लागतील. आणि परत प्रत्येक PHC त्यांनी वेल इक्विप्ड केली पाहिजे. आणि ह्याची जी औषधी जी आहेत कोरोनाला कंट्रोल करण्यात, त्या औषधाची काही सगळा इथं साठा वगैरे असेल का नाही हे मला माहिती नाही, पण ते यंत्रणेने त्याकरता काळजी घेऊन ते आणून ठेवलं पाहिजे. जी औषधं आपले जे गंगाखेडकर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हेड आहेत, म्हणजे देशातली जी वैद्यकीय संस्था आहे ती देशातली सर्वात महत्त्वाची मोठी संस्था आहे, त्याचे हेड आपले गंगाखेडकर साहेब आहेत. ते असं म्हणाले की जे HIVवर आपण जे काही क्लोरोक्विन वगैरे हे जे काही औषधं वापरायचो HIVवर, तेच औषधं ह्याच्यावर वापरलं तर त्याचा जो लोड आहे म्हणजे विषाणूचा तो कमी होईल असं ते सांगत होते. त्या सगळ्याची सुद्धा औषधं तयार ठेवणं वगैरे हे परत जिकरीचं काम आहे. आरोग्य विभाग याच्याकरता काळजी नक्कीच घेईल. अतिशय म्हणजे दिलासादायक बातमी की राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब ज्या पद्धतीनं ह्या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे 24/7 आणि कंटिन्युअस. तर मी मुंबईच्या हॉस्पिटलच्या टेलिव्हिजनवर बघत असतो आणि मुंबई महापालिकेचं आणि शासनाचे मी आभार मानतो की सुरेश काकांनी सगळे अतिशय कर्तबगार आणि अतिशय हार्डवर्किंग अधिकारी तिथं ते हे सगळं काम बघतो. आणि मुंबईतली तर काय सगळीच यंत्रणा बघते, पण ग्रामीण भागाचा आपल्या मतदारसंघाचा ज्यावेळेस विचार केला तर ह्या याच्याकरता मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करावी लागेल. त्या दृष्टीनं कलेक्टरला ह्या गोष्टी माहिती आहेत. सिव्हिल सर्जनला आणि DHOला ऑलरेडी बोललेलं आहे, परत बोलेल. ती कशी सक्षम आणि आपली सबळ आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता ही यंत्रणा आपली तयार राहिली पाहिजे. आणि हाकनाक आपल्या जिल्ह्यातले आपल्या माझ्या मतदारसंघातले लोक मृत्युमुखी पडू नयेत अशी आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न करू आणि त्यांना सहकार्य, तर काही प्रश्न सहकार्य करणं हे आपलं कर्तव्यच आहे. परत तर माझी मिसेस हे म्हणाले, माझं हेच म्हणणं आहे की घराच्या बाहेर पडू नका. ज्या काही शासनाच्या सूचना, आरोग्य विभागाच्या सूचना आहेत त्या तंतोतंत पाळा आणि कशीही आपल्यावर आफत येणार नाही ह्याची चिंता करा. मला काहीच होणार नाही हा जो काही दांभिकपणा किंवा डोक्यात आहे ते प्रथमतः काढून टाकलं पाहिजे. आणि ह्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की आपल्या
पब्लिक हेल्थ सेंटर्स, पब्लिक हेल्थ ज्या काय सुविधा आहेत त्या दवाखान्यात, त्या डिस्पेन्सरीमध्ये, त्या गावामध्ये कशा त्याला बळकट त्यांनी सक्षम करता येतील आणि आलेल्या संकटाला कसा सामना करता येईल या संदर्भात मी पूर्वी बोललो आहे, परत अधिकारी लोकांशी बोलेल आणि याकरता आपण प्रयत्न करू. जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला. लोकप्रतिनिधी या नात्यानं जसं सन्मान कॅबिनेट मंत्री राजेश टोपे यांनी असं सांगितलेलं आहे की जी काही प्रायव्हेट दवाखाने, खाजगी दवाखाने आहेत, OPD जे आहेत, त्यांना कंपल्सरी ते ओपन ठेवावे लागतील, त्यांना रुग्णांना ट्रीटमेंट द्यावी लागेल. असं जर एखादा OPD बंद असली आढळली तर त्यांच्यावरती या संदर्भात मी डेप्युटी कलेक्टर कारवाई करण्यात येईल किंवा त्यांचं लायसन पण रद्द करण्यात येईल. पण याच्या पुढे जाऊन सांगतो मी आपल्याला की शासनानं जशा पद्धतीनं त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या त्या पद्धतीने त्यांना अशी कुठलीही म्हणजे प्रोटेक्शन किट जी आहे त्यांच्यासाठी जी त्यांना प्रोटेक्ट किट आहे ती अद्यापर्यंत प्रोव्हाइड केली नाही. तर डॉक्टर जी आहेत, खाजगी डॉक्टर असतील किंवा कुठली डॉक्टर असतील, ते समोर कसे येतील? कारण अद्यापर्यंत ती यंत्रणाच कार्यान्वित नाही. तर डॉक्टरनं तरी कसं काम करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आज पडलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण शासनाला एक शासकीय प्रतिनिधी म्हणून काय आव्हान करू शकाल? नाही, मी त्या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की मी दोन्ही तालुक्यामध्ये जेव्हा आम्ही सूचना दिल्या तेव्हा आमचे डेप्युटी कलेक्टरांनी त्या डॉक्टरांनी सूचना दिल्या की कंधार शहरात, लोहा शहरात डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. ते OPD किंवा ते याला रोग्याला तपासत नव्हतं, त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की कुठल्या परिस्थितीत चालू ठेवा, नाही तर कारवाई करण्यात येईल. अगदीच एपिडेमिक ॲक्ट आहे तो फार कडक कायदा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही एक त्याच्यामध्ये जे प्रावधान म्हणजे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचा उपयोग करून आम्हाला लोकांना छळायचा विषय येत नाही. पण डॉक्टरांनी सगळ्या डिस्पेन्सरी उघड्या ठेवल्या पाहिजेत, ते तालुक्यातले असोत का जिल्ह्यात असोत, आणि ह्या ज्या रोग्यांना सुखसुविधा द्यायचे हे सगळं काम त्यांनी डॉक्टरची जे काही ड्युटी आहे त्यांना जे इथिक्स म्हणतो, मेडिकल इथिक्स जे आहे ते त्यांनी पाळलंच पाहिजे. आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा त्यांच्याकडे जे एखाद्या सस्पेक्टेड पेशंटला किंवा फुल ब्लोन पेशंटला जर ट्रीट करायचं असेल तर त्या डॉक्टरकडं त्यांना किट, त्यांना ग्लोव्ज, त्यांचे ते प्लास्टिकचं किंवा सगळं कव्हर नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जे काय सेफ्टी सिक्युरिटी पाहिजे असते तर ती ते पुरवलीच पाहिजे. त्या दृष्टीने मी कलेक्टरला बोलेल आणि वर जिथं बोलायचे तिथे मी जरूर बोलेल. ह्या गोष्टीत लक्ष घातलंच पाहिजे. आपला अतिशय हे आपला जी सूचना आहे, आपला जो काही प्रस्ताव आहे तो अतिशय योग्य आणि लवकरात लवकर तात्काळ ह्याच्याबद्दल उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं शासनानं पावलं उचलावीत. ह्याबद्दल मला काय जिथं काय सांगायचं जरूर मी सांगेन. अजून एक प्रश्न आहे फक्त आता, याच अनुषंगानं प्रश्न आहे जो जसं आत्ता आपण प्रोटेक्ट किटच्या बाबतीत आपण आत्ता बोललो की लगेच आपण जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आणि त्यांच्याबद्दल आपण जे काही आपल्याला करता येईल आपल्या नियमामध्ये ते करण्याचा प्रयत्न करणार. जसं परवा सांगितलं गेलं की आशा वर्कर जे आहेत ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि डॉक्टर्स, सिव्हिल डॉक्टर्स असतील, त्यांना 50 लाखांचा इन्शुरन्स गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केला आहे. मग खाजगी डॉक्टरांना का नाही केला? नाही, तो असेल ना, केलेलं नाही अद्यापर्यंत. तर याबद्दल एक शेवटचं त्या डॉक्टर, कारण याच्यामध्ये असा प्रश्न आहे, खाजगी डॉक्टर समोर यायला तयार आहेत परंतु त्यांचं प्रोटेक्शन कुठलंच म्हणजे त्यांची कुठलीच गॅरंटी घेतली नाही. फक्त त्यांना मला विनंती आहे की आपण हा प्रश्न जरा जिल्हाधिकाऱ्याला विचारला नाही, अगदी विचारतो मी, पण आपण एक प्रस्ताव हा त्यांच्याकडे ठेवावा की एक विनंती आहे आमची की आपण, कारण डॉक्टरची संख्या अपुरी पडत आहे या काळामध्ये, डॉक्टर समोर येणं फार आवश्यक आहे. त्यांच्या जीवनाचे सुरक्षा, त्यांचे इन्शुरन्स असलं पाहिजे असं मी कलेक्टरला नक्कीच बोलेल. अगदी नक्की बोलेल. पण हा विषय जर आपण अगदी कलेक्टरला, शासनात असणारे जे अधिकारी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही बोलणार, पण आपण सूचना करू शकतो, पाठपुरावा करू शकतो आणि जर मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. नक्कीच नक्कीच. इम्प्लिमेंटिंग एजन्सी आपल्याकडे 3 संस्था आहेत. हो, प्रशासकीय यंत्रणा, विधिमंडळ आणि न्याय व्यवस्था, आणि तुमचा 5वा स्तंभ, 4था स्तंभ जो मीडिया आहे. पण ते जिल्हाधिकाऱ्याला आपण बोला, मी बोलेन. नक्कीच हा प्रस्ताव ठेवा. धन्यवाद सर. या ठिकाणी अतिशय छान शब्दामध्ये श्यामसुंदर शिंदे आदरणीय आमदार, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि खूप समयसूचकता आणि आशाताई शिंदे मॅम असतील, तरुण युवा नेतृत्व असतील किंवा सर असेल, अतिशय छानपैकी उत्तर देऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोरोनावर कशा पद्धतीने आपण विजय मिळवावा किंवा कोरोनाला हटवण्यासाठी आपण कसे प्रयत्न करावेत हे अतिशय विस्तृत असं जनतेला त्यांनी आव्हान केलं आहे. आपण सर्वांनी
सर्वांनी या आव्हानाकडे लक्ष द्यावं. आपल्या पाठीशी, आपल्या जनतेच्या पाठीशी लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ताईंनीसुद्धा खूप छानपैकी वर्णन करून सांगितलं की लोकांनी मध्येच राहावं. लॉकडाऊन हा जो दिलेला आहे तो घराच्या बाहेर निघू नये. आपल्याला ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कार्यकर्त्याच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील याचं आश्वासन दिलेलं आहे. आश्वासनच नाही तर ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून करत आहेत. तर आपण सर्वांनी दिलेल्या सूचनाचं पालन करावं. आपला वेळात वेळ देऊन जे काही मौलिक सूचना दिल्या या ठिकाणी त्याबद्दल आपले मी शतशः आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय थँक्यू महाराष्ट्र. व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार.